मुलांनो, आज आपण भाषासूत्रम 2 मधील प्रथम पुरुषवाचक आणि सर्वनामानी यामधील यद सर्वनाम पाहूयात. यद यद म्हणजे जो, जी, जे. यद पुल्लिंगी सर्वनाम म्हणजे जो. आधी आपण वाचूयात. यहा यौ ये प्रथमा, यम यौ यान द्वितीया, येन याभ्याम यैहि तृतीया, यस्मै याभ्याम येभ्य चतुर्थी, यस्मात् याभ्याम येभ्य पंचमी, यस्य ययोः येषां षष्ठी, यस्मिन् ययोः येषु सप्तमी. मुलांनो, तुमचं जर तद सर्वनाम पाठ, इथे या शब्दांचा अर्थ कसा होतो बघूयात आपण. यह म्हणजे जो, यौ जे दोघे, ये म्हणजेच जे सर्व. आता इथे वाक्य कसं होईल. यह गायती सह मम मित्रमस्ती. आता यह म्हणजे जो, जो गातोय तो माझा मित्र आहे, असं वाक्य तुम्ही करू शकता. तर पुढे अर्थ बघूयात. यम यौ यान द्वितीया, ज्याला किंवा ज्यास, ज्या दोघांना, ज्या सर्वांना. तृतीय विभक्ती बघा. येन याभ्याम यैहि तृतीया, ज्याने, ज्या दोघांनी, ज्या सर्वांनी, किंवा ज्याच्याकडून, ज्या दोघांकडून, ज्या सर्वांकडून, असा तृतीय विभक्तीचा अर्थ होतो. आता चतुर्थी विभक्ती बघूयात. यस्मै याभ्याम येभ्य चतुर्थी. यस्मै म्हणजे ज्याला, याभ्याम म्हणजे ज्या दोघांना, ज्या दोघांसाठी किंवा ज्या दोघांकरिता. ज्याला द्यायचं त्याची चतुर्थी असते, हे लक्षात ठेवा. येभ्य म्हणजे ज्या सर्वांना, ज्या सर्वांसाठी, ज्या सर्वांकरिता, असा अर्थ इथे होतो. पंचमी बघा. यस्मात याभ्याम येभ्य पंचमी. यस्मात म्हणजे ज्याहून, ज्यापेक्षा किंवा ज्याकडून. आता द्विवचन काय होईल याचंच. ज्या दोघांकडून, ज्या दोघांपेक्षा, ज्या दोघांहून, असा अर्थ इथे होतो. आणि बहुवचन काय येईल. ज्या दोघांहून, ज्या दोघातून, ज्या दोघांपेक्षा, ज्या दोघांपासून, पेक्षा, पासून, कडून, असा अर्थ इथे होतो. यस्य ययोः येषां षष्ठी म्हणजे यस्य म्हणजे ज्याचे, ज्या दोघांचे द्विवचन, आणि ज्या सर्वांचे हे बहुवचन. यस्मिन् ययोः येषु सप्तमी. यस्मिन म्हणजेच काय, ज्यात. द्विवचन काय होईल. ज्या दोघांमध्ये, आणि बहुवचन ज्या सर्वांमध्ये, असा अर्थ इथे होईल. आता आपण यद स्त्रीलिंगी पाहूयात. यद स्त्रीलिंगी म्हणजेच यद म्हणजे जी. या ये याहा प्रथमा, याम ये याहा द्वितीया, यया याभ्याम याभी तृतीया, यस्यै याभ्याम याभ्य चतुर्थी, यस्याः याभ्याम याभ्य पंचमी, यस्याः ययोः यासां षष्ठी, यस्यां ययोः यासु सप्तमी. इथेही पुल्लिंगी शब्दाप्रमाणेच अर्थ होईल विभक्तीप्रमाणे. आता यद नपुसकलिंगी पाहूया. यद नपुसकलिंगम. यद म्हणजे नपुसकलिंगम म्हणजे जे. यद ये यानी प्रथमा, यद ये यानी द्वितीया, येन याभ्याम यैहि तृतीया, यस्मै याभ्याम येभ्य चतुर्थी, यस्मात् याभ्याम येभ्य पंचमी, यस्य ययोः येषां षष्ठी, यस्मिन् ययोः येषु सप्तमी. या शब्दाचाही अर्थ, या सर्वनामाचाही अर्थ यद सर्वनाम पुल्लिंगी प्रमाणे होतो. मुलांनो, हे यद सर्वनाम तुम्ही वहीमध्ये लिहायचं आहे आणि पाठ करायचं आहे. पाठ करत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची की तद सर्वनाम जर तुमचं पाठ असेल तर यद सर्वनामामध्ये थोडासाच इथे बदल करायचा आहे तद सर्वनामामध्ये, आणि यद सर्वनाम पाठ करायचं आहे.
पाठ करताना ही दोन्ही सर्वनामं नीट व्यवस्थित बघा, निरीक्षण करा आणि कशा प्रकारे तुम्हाला लक्षात ठेवता येईल हे सर्वनाम ते बघा. म्हणजे तुमचा वेळही वाचेल.